फेकायचं म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी भाजप नेत्यांना उद्देशून म्हटलंय. आता नेमकं प्रकरण काय समजावून सांगते. झालं असं की मुंबई भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर कॅप्शन देताना त्यांनी म्हटलंय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर यांच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली. नवरात्र उत्सवाचा उत्साह तरुणाईमध्ये दिसत होता. त्यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी संवाद साधला आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचा 55 लाखांचा धनादेश माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि याच ट्विटमध्ये खरं तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना खरं तर टॅग केलंय. पण खरी गंमत काय की त्यांनी जो फोटो टॅग केलाय किंवा फोटो टाकलाय शेलारांनी, त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा जो चेक आहे त्याच्यावर निधी जो आहे तो 55 लाख नसून 11 लाखांचा आहे. आणि तेच खरं तर फोटोतलं जी काही चूक होती ती अंधारेंनी हेरली आणि त्यावरून त्यांनी भाजपला धारेवर धरलंय. आता सुषमा अंधारेंनी ते खरं तर शेलारांचं ट्विट रिपोस्ट करत त्यांनी त्यावर टीका करताना काय म्हटलंय, तर फेकायचं म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. भाजप आणि या 3 चाकी रिक्षा सरकारचं असं झालंय की 4 आण्याची मदत आणि 12 आण्याची जाहिरात. धडधडीत चेक 11 लाखाचा दिसतोय आणि शेलार ट्विटमध्ये 55 लाख रुपये सांगतात. काय शेलार, ठाकरेंवर दिवसरात्र टीका करून मेंदू झिजला की काय? तुमच्या या असल्या वाढीव गुणामुळेच फडणवीसांनी तुम्हाला बाजूला ठेवून कंबोजला जवळ केलाय बहुतेक. सुधरा जरा. @आशिष शेलार आणि @शिवसेना UBT असं हे खरं तर सुषमा अंधारेंचं ट्विट आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंनी जे मत व्यक्त केलंय त्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.